शहीद दिनाच्या निमित्ताने देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इचलकरंजी येथील दीप आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी एक दीप लावून शहीदांना अभिवादन केले। शहीद भगतसिंग गार्डन इचलकरंजी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू आदरणीय भाई पाटील हे होते। त्यांनी आपल्या भाषणात देशभरात शहीद दिनानिमित्त अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून लेफ्टनंट ट्रेनिंग घेणाऱ्या श्रीमती प्रियांका खोत तसेच उद्योगपती विजय चव्हाण, वीरपत्नी मथुरा चव्हाण, सुवर्णा किर्दत, उज्ज्वला निकम, सुनीता सावंत यांची उपस्थिती होती। देशभक्तीचा जागर यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करून देत भाई पाटील यांनी तरुणांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न केला। सॅम आठवले, दशरथ माने आणि इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शहीद जवानांच्या बलिदानाची महती सांगितली। वीर पत्नींनी आपल्या शहीद पतींच्या आठवणी कथन करत त्यांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिली। त्यांच्या हृदयस्पर्शी अनुभवांनी उपस्थितांचे डोळे पाणावले। सहभाग आणि सहकार्य या कार्यक्रमासाठी एनसीसी विभाग, एएससी कॉलेज इचलकरंजी, मेजर भुईसर आणि फॉर्च्यून शहा ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभले। संतोष भोरे, सरपंच कोरोची, समीर मुजावर, महेश कोरवी, संजय कोरवी, शाहू पवार आणि इतर मान्यवर यांचीही विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी सॅम आठवले यांनी वीर पत्नी आणि वीर मातांचे आभार मानले तसेच सर्व उपस्थित नागरिकांचे आणि सहकाऱ्यांचे कृतज्ञता व्यक्त केली। या उपक्रमामुळे शहीद जवानांच्या बलिदानाची जाणीव आणि देशभक्तीची भावना सर्वांच्या मनात दृढ झाली।